ह्या कोण? एक्सक्यूज मी, तुम्ही मला नाही ओळखलं? मी PUMMMY पम्मी. मी त्या आमचे चांगले हितचिंतक आहेत असं समजा. ते तुम्हाला ओळखत नाहीत कारण ते टीव्ही बघत नाही. त्यांच्यासाठी तुमची एवढी ओळख पुरे आहे. बाय द वे शुभू, नवरी मुलगी कुठे आहे? गौ, अगं जा बोलून आण. गो गो. हो, आता बोलवा त्यांना. हो हो येते. कविता, जा अश्विनीला बोलवून आण. हो आई. ओ वाव, मी ना याच दिवसाची इतके दिवस वाट बघत होते. पम्मी दी, मला विश्वासच बसत नाहीये की नगरकर बाई स्वतः अश्विनी आणि शुभंकरचा साखरपुडा करतायत ते. झेंडू, अगं हे सगळं होणारच होतं. मला ना हे सगळं पोस्ट करायचंय बघ. मी व्हिडिओ काढते. नो 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 स्वीट हार्ट, नॉट यू. हा व्हिडिओ मी स्वतः काढणार आहे आणि खाली कॅप्शन देणार आहे, मम्मीज एन्जॉयमेंट ऍट आशू अँड शुभूज एंगेजमेंट. हॅशटॅग पम्मी, हॅशटॅग शुभू. हाय फॅन्स, दिस इज पम्मी. आणि आज पम्मी शुभू आणि आशूच्या एंगेजमेंट मध्ये खूप मज्जा करणार आहे. तुम्हाला बघायचंय? हे बघा इकडे कोण आहे. हाय केकू अँड ही झेंडू. हॅलो. चला अजून मी तुम्हाला दाखवते. आता आपण भेटूया आमच्या लाडक्या शुभूला. सो ही इज शुभू, हॅशटॅग नवरदेव, अँड ही इज वेटिंग फॉर हिज नवरी. शुभू, अरे बघ ना इकडे. ही शाईंग शाईंग. शरू, अरे वेर इज युअर सून? कॉल हर सून. मुहूर्त टळत चाललाय. गुरुजी तुम्ही सांगा, वेळ नाहीये ना आपल्याकडे? मुहूर्त टळत चाललाय की नाही? हो की नाही? होय. कॉल हर. येते. आली अश्विनी आली. आणि बघा कोण आलंय, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. ती नवरी. हे काय? या अशा कपड्यात तू एंगेजमेंट करणार आहेस? ही माझी होणारी सून अश्विनी करमरकर. अश्विनी करमरकर. छान जमवून आणलं ना. काय झालं पम्मी? आशू, जर पाणी आणून दे तुझ्या पम्मी दिला. कशाला कोरड पडली असेल. पम्मी दी, पाणी.
कामात खूप बिझी आहेस वाटतं. बाळ जरा उभा राहा. ये अश्विनी, तू पण उभी राहा बाळाच्या बाजूला. करमरकर सर, कसा दिसतोय जोडा? हो हो, खूप छान दिसतात दोघं जण. मला तर असं वाटतंय आत्ताच या दोघांचं लग्न लावून द्यावं. कृष्णकांत, हा तू तिथे काय करतोयस? अरे इथे ये ना, फोटो काढ दोघांचे. हा हा. झेंडू मॅडगर्ल, पत्रिका नीट वाचता आली नाही. जर आधीच कळलं असतं तर काहीतरी वेगळं प्लॅन केला असता ना. शुभंकर, अरे फोटो काढतायत. खांद्यावर हात ठेव तिच्या. अरे लाजतोस काय? होणारी बायको आहे तुझी. नको वहिनी, काढलेत फोटो, असू देत. के भाऊजी, तुम्ही काढा फोटो. अहो चला लवकर, नाही तर मुहूर्त निघून जायचा. गुरुजी, आजचा मुहूर्त जाणार नाही. आधी आपण विधी उरकून घेऊ. कृष्णकांत, फोटो नंतर काढ. चला गुरुजी, विधी सुरू करा. हे पहा, विधीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही देवघरात जाऊन देवाच्या पाया पडून या. बरं. अश्विनी, तू नाही, ती अश्विनी. अश्विनी, ह्या दोघांना घेऊन देवघरात जा. आशू, अगं जा. तू शुभूची खास मैत्रीण आहेस ना. कुणी परकी थोडी आहेस. जा. पम्मी, तुम्ही आल्यापासून उभेच आहात. बसा ना. मला माहिती आहे, बाळच्या साखरपुड्याबद्दल ऐकून तुम्हाला खूप आनंद झाला असेल. हो, आनंद तर होणारच ना शरू. त्यांचं जे काय होईल ना ते चांगलंच होईल.
देवा, दोघं नव्या आयुष्याला सुरुवात करतायत. त्यांचं सगळं छान होऊ दे, छान जमू दे, एवढं छान जमू दे ना की फोटोग्राफरला ह्या मैत्रिणीची आठवणही यायला नको. आणि इथून पुढे ही अश्विनीच त्यांची खूप चांगली मैत्रीण होऊ दे. हाच माझ्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे, तरी मला आनंद का होत नाहीये? काहीच कळत नाहीये. पण पुढे जे काही होईल ते चांगलं होऊ दे. शुभंकर, एवढं काय मागतोयस देवाकडे? आता तर मी तुझ्या आयुष्यात आले. देवाने तुला सगळं काही दिलंय असं समज. आता मीच तुझी बायको, जवळची मैत्रीण, सोलमेट. साखरपुडा नाही करायचा आहे का? नाही म्हणजे बाहेर सगळे थांबलेत, जाऊया ना? हो. फोटोग्राफर, मी बाहेरच्या कामाचं बघते. हा, थँक्यू. काय झालं मम्मी? काय कसं वाटतंय मित्राचा साखरपुडा होत असताना बघायला? छान वाटतंय. छान वाटतंय? तुला खरंच छान वाटतंय? अगं तुला आता तरी कळतंय का की हे त्या बाईंनी मुद्दाम केलंय तुला शुभूच्या आयुष्यातनं कायमचं काढायला. छान जोडी आहे ना शुभू आणि अश्विनीची. अश्विनी, हा तू बाळ आणि अश्विनी बरोबर गेली होतीस ना? हा, ते दोघे येत आहेत, देवाला नमस्कार करत होते. असू दे, देव त्यांच्या नेहमी पाठीशी राहू, त्यांना नेहमी असंच सुखी ठेवू दे. लक्ष्मी नारायणाचं जोड आहे अगदी, त्यांची सोबत अशीच कायम राहा.
काय पम्मी? हो तर आला बघ तुझा लक्ष्मीनारायणाचा. या ये अश्विनी. अरे तू पम्मीला भेटलास की नाही? खास तुझ्या साखरपुड्यासाठी वेळ काढून आल्यात त्या, हो ना? नमस्कार. अश्विनी, ह्या पम्मी आणि ही माझी सून अश्विनी करमरकर. हॅलो. हाय शुभू, तू ना खरंच खूप लकी आहेस. तुला हिच्यासारखी सुंदर बायको मिळाली आणि त्याहून अधिक लकी तू आहेस. तुला शुभू सारखा सगळ्यांना समजून घेणारा, सगळ्यांना मदत करणारा, मित्रासारखा नवरा मिळालाय. हो ना शुभूची मम्मी? हो मग काय, आहेच माझा बाळ गुणी. हो आहेच गुणी. तो स्वतःपेक्षा इतरांच्या मनाचा जास्त विचार करतो. हो ना शुभू? बरोबर बोलतेय ना मी? बाय द वे, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. आज तुमची एंगेजमेंट आहे ना, म्हणून. झेंडू. शुभू, अश्विनी, हे घ्या. बाळ घे ना. पम्मीने अगदी प्रेमाने आणलंय तुमच्यासाठी गिफ्ट. केकू, जर आमचा फोटो काढ ना. ये. नक्की. अरे नक्की काय, ये लवकर ये. हा आता एक मिनिट. केकू, माझी हेअरस्टाईल कशी आहे? भारी आहे, माझी लिपस्टिक एकदम भारी. आणि माझा मस्करा बेकार. ओके ना? हा. डन. हे अगं शरू, कुठे चाललीयस? तू सुद्धा हवी फोटोत. खरं तर मला फोटो काढणं अजिबात आवडत नाही, पण आजचा हा क्षण खूप महत्वाचा आहे ना, काढूया फोटो. अगं अश्विनी, तू तिकडे कुठे आहेस? ये ना इकडे ये. लाजतेस काय? ये आपलंच घर आहे. ये, हे घ्या. शरू, अगं हे काय? स्माइल. गुड. चला चला, आता विधीला सुरुवात करूया. आता हे पहा, सगळ्यात आधी दोघांनी मोठ्यांच्या पाया पडून घ्या. पम्मीदी, ह्या साखरपुड्याने तुम्ही खरंच खुश आहात का? साखरपुडा? कोणाचा साखरपुडा? अहो, त्या अश्विनीचा आणि शुभंकरचा साखरपुडा हा काय आत्ता होईल? होईल, अजून झालेला नाहीये. चला आता अंगठ्या घेऊन या. कविता, वहिनी, तुम्ही हळद कुंकू लावून घ्या.
ओम गंधद्वारां दुरदर्शां नित्यपुष्टांकर्षिणीं ईश्वरीं. केकू तू इथं काय करतोयस? जा फोटो काढ ना. अहो पम्मी मॅडम, मला तर फोटोच काढू वाटत नाहीये. खूप वाईट वाटतंय. हे असं काय करतोयस? शुभू तुझा सगळ्यात जवळचा मित्र आहे ना, मग काढ ना त्याचे फोटो. खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं पम्मी मॅडम. काय? अहो तुम्ही हारलेले आहात तरी आनंदात आहात. मी आनंदी यासाठी आहे कारण शुभूची मम्मी अजून जिंकलेली नाही. म्हणजे तू काढ फोटो, नाही तर बाई ओरडते तुला. जा. शुभूची मम्मी, हा साखरपुडा मी होऊ देणार नाही. पम्मी म्हणतात मला. PUMMMY.